शिकवत असताना ज्यावेळेस डिसिप्लिन हा टॉपिक ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचं नाव आम्ही वर्गामध्ये आवर्जून घेतो. कुणाचं नाव आहे? आदरणीय बाराट सर आम्हाला त्यांनी देखील मराठी हा विषय शिकवला. इव्हन शारीरिक शिक्षण हा पण विषय शिकवला. 10वी पर्यंत शिक्षण खूप छान झालं. 10वीलाही मला चांगले गुण होते. 1ली पासून 10वी पर्यंत शिक्षण मला जी गोष्ट हवी आहे शाळेमध्ये वही पेन शूज सॉक्स जे काही लागेल सायकल सर्व मला माझे वडील म्हणायच्या अगोदर हातामध्ये देत होते. त्यामध्ये माझ्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. पण असं म्हणतात ना जास्त दिवस सुखाचे नसतात. जून 2008 साली माझी 10वी पूर्ण झाली. 10वी पूर्ण झाल्यानंतर 10वी मध्ये मला चांगले गुण मिळाले आणि नियतीचा घाला आपण म्हणतो. जुलै 2008 साली माझे वडील स्वर्गीय पवनराव आपण यांचं निधन झालं. उपस्थित सर्वांनाच माझे वडील चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याबद्दल जास्त काही मी बोलणार नाही कारण मग ऊर भरून येतो माझं त्यांच्याबद्दल जर बोलायला लागलो तर. 10वी पर्यंतचा माझा पाठ खूप सुखात गेला होता. ज्या मुलाला कधी बोरेगाव माहिती नव्हतं कधी शेवगाव माहिती नव्हतं आज तो पूर्णपणे उघडा पडलेला होता. जुलै 2008 साली ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस 11वीच्या ऍडमिशनची लगबग चालू होती. शाळेमध्ये मन लागत नव्हतं कारण वडिलांनंतर कुटुंब प्रमुख म्हणून मीच होतो गावामध्ये. मला छोटी बहीण होती आई होती. ही सगळी परिस्थिती बघता माझं शिक्षणामध्ये मन लागत नसायचं. कशी बशी 11वी काढली पण 12वीला माझं मन लागत नव्हतं. त्यामुळं 12वीचं पूर्ण वर्ष मी गौंड्याच्या हाताखाली काम केलं. 1 वर्ष बिगारी म्हणून आणि 12वीची परीक्षा दिली. ज्या व्यक्तीच्या हाताखाली 10 ते 12 गौंडी काम करत होते त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे गौंडी असतात त्यांच्या सगळ्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. 12वी झाली. 12वी पास झाल्यानंतर माझी छोटी बहीण होती ती पण लग्नाला आलेली होती. आता कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी होती की आपण थोडेफार पैसे तिच्यासाठी लग्नासाठी साचायला पाहिजे. म्हणून मी 2011, 12, 13 हे 3 वर्ष आयुष्याने कधी विसरू शकत नाही. या 3 वर्षामध्ये 2012 गौंड्याच्या हाताखाली काम केलं. पैठण MIDC मध्ये काम केलं. त्यानंतर स्कोडा कंपनी चंद्र MIDC तिथे सिक्युरिटी गार्डचं काम केलं. मुरुम मारला. त्यानंतर कापूस तोडला. सगळे काम केले आणि पैसे जमवले. माझ्या वडिलांनंतर जी जबाबदारी बहिणीची जबाबदारी होती ती मी पूर्ण केली 2013 साली 14 साली. त्यानंतर मग 12वी झाली होती. व्यावसायिक शिक्षण काहीतरी असायला पाहिजे कारण त्याशिवाय तर नोकरी लागणार नाही म्हणून D.Ed हा ऑप्शन निवडला. कारण पूर्वीपासून मी भरत सरांना मुरकुट सरांना बघत होतो. मला खूप तेव्हा वाटायचं त्यांचं की आपणही यांच्यासारखं बनायचं म्हणून D.Ed निवडला. त्यावेळेस D.Ed आपली अंतिम दर्जा मोजत होता. D.Ed ला कोणी जात नव्हतं. लोक म्हणजे D.Ed ला मार्केट नाही. D.Ed ला गेलो. 2014-15 साली D.Ed पूर्ण केलं. D.Ed पूर्ण केल्यानंतर 2016 साली एका कापडगाव खाजगी शाळेमध्ये 3,000 रुपये पगारावर मी शिक्षकाची नोकरी सुरुवात केली. 2016 ते 2024 8 वर्ष खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतोय. 3,000 पासून सुरू झालेला प्रवास आज बऱ्यापैकी सॅलरी आहे मला गेवराई शाळेमध्ये. तर या 8 वर्षामध्ये आपण आणि मागच्या वर्षी ज्या वेळेस टेटचा फॉर्म निघाला अमोल सर त्यावेळेस मी गेवराईला होतो. त्यानंतर फॉर्म निघाल्यानंतर बऱ्याचशा मुलांनी काय केली शाळा सोडली कुणी लायब्ररी जॉईन केली. पण माझा प्रॉब्लेम असा होता जर मी शाळा सोडली अभ्यासासाठी तर काम नाही केलं तर घरी चुलत पेटणार नाही अशी परिस्थिती माझी होती. त्यामुळे मी शाळेत राहत होतो. शाळा सुटल्यानंतर तिथं शाळेमध्ये थांबलो 1 महिना. फेब्रुवारी 2023 हा पूर्ण महिना अभ्यास केला आणि 2023 टेट या परीक्षेमध्ये यश मिळवलं. आपण म्हणतो ना इंग्लिश मध्ये एक म्हण आहे बघा बिहाइंड द एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन. तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मी असं म्हणतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझी आई या ठिकाणी बसलेली आहे. माझ्या आईने मोलमजुरी करून मला या ठिकाणी शिकवलेलं आहे. तर खरंच माझ्या आईचे मानव तेवढे आभार या ठिकाणी कमी आहेत. मी फार स्वतःला नशिबान समजतो की मला अशी आई भेटली. एवढं बोलून जास्त काय बोलणार नाही कारण बऱ्याच व्यक्तींना आपलं मनोगत व्यक्त करायचंय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि हा नवनिर्माण फाउंडेशन आणि जनहित मराठी यांचे खूप खूप आभार. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आणि मला वाटतं शेवगाव पाथर्डी गेवराई या 3 तालुक्यामध्ये हातगाव असे एकमेव गाव आहे जे एकाच परीक्षेमध्ये त्या गावाचे 4 मुलं लागली. ठीक आहे जास्त काय बोलणार नाही यानंतर.
एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपण ऐकलं त्याबद्दल, व्यवस्थित ऐकून घेतलं शांत चित्ताने, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. दादा